नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जे माझे हिंदी श्रोते आहेत त्यांच्यासाठी मी प्रतिवाद हे वेगळे हिंदी चॅनेल सुरू केलंय. ज्यांना ते ऐकायचं असेल त्यांनी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन प्रतिवादला सबस्क्राईब करावं. मित्रांनो, मी आज जो विषय मांडणार आहे तो उद्धव ठाकरे यांची राहुल गांधींच्या मंचावरची गैरहजेरी. गैरहजेरी जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव जाहीर करावं म्हणून थेट दिल्लीला जाऊन खरगेंच्या घरी राहुल गांधींना भेटतात. कारण अर्थातच राहुल गांधींच्या घरी किंवा सोनिया गांधींच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंना प्रवेश नाहीये. फार मिनतवाऱ्या केल्या ते एखादा पुष्पगुच्छ द्यायला या, पण चर्चा करायला इथे यायचं नाही असंच जणू काय त्यांना बजावलेलं आहे. म्हणून 3 दिवस दिल्लीत मुक्काम करून खरगेंच्या घरी राहुल गांधींना भेटलेले उद्धव ठाकरे हात हलवत परत आले. आणि त्यानंतर राहुल गांधींची काल परवा सांगलीमध्ये झालेली रॅली किंवा मेळावा ही पहिली महाराष्ट्र भेट होती. कधी जेव्हा असं असतं तेव्हा मित्र पक्षाचे नेते सुद्धा मंचावर जात असतात. तुम्हाला अगदी अलीकडे आठवत असेल कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये काँग्रेसचा कार्यक्रम होता, पण उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यांनी तो काँग्रेसचा पट्टा आपल्या गळ्यात घालून घेतला होता. म्हणजे पट्टा हा माझा शब्द नाही, त्याला काय म्हणतात, वस्त्र उपवस्त्र काहीतरी म्हणतात, उपर्ण म्हणतात. खांद्यावर जे आजकाल सगळे पक्ष आपापल्या निवडणुकीचं चिन्ह असलेला एक कापडी पट्टा आपल्या गळ्यात घालतात. अगदी खरं सांगायचं तर फडकं घालतात. तो तसा काँग्रेसच्या पंजाचा तो कपडा होता, तो उद्धव ठाकरेंनी आपल्या गळ्यात घातला आणि त्यावर ते बोलले पण उद्या मला माहिती याच्यावर फोटो येणार आणि त्यासाठीच मी घातलाय वगैरे वगैरे. पण पट्टा हा शब्द, काँग्रेसचा पट्टा मी गळ्यात घातला, हे उद्धव ठाकरे स्वतःच बोलले. एक गोष्ट होते की जर एवढं असेल तर राहुल गांधींसारखा काँग्रेसचा हायकमांड असलेला किंवा थेट मोदींना पर्याय म्हणून ज्याच्याकडे आज देशातले विरोधी पक्ष नेतृत्व दिल्यासारखे वागतात, ते राहुल गांधी जर महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं उद्धव ठाकरे यांच्यासाठी आवश्यक होतं. पण उद्धव ठाकरे तिकडे फिरकले नाही. उद्धव ठाकरे तिकडे फिरकले नाही. कारण सरळ आहे. त्यांनी कारण सांगितलं काय, बाबा अमुक होतं तमुक होतं, खासगी कार्यक्रम आधी ठरले होते वगैरे वगैरे. पण गोष्ट सरळ होती. गोष्ट सरळ आहे. ही राहुल गांधींनी सांगलीचीच निवड केली कारण सांगलीमध्येच उद्धव ठाकरे यांच्या उद्धट उर्मट आणि आक्रमक भूमिकेला काँग्रेसने ठेचलेलं आहे. काँग्रेसला न विचारता चंद्रहार पाटील हा लोकसभेचा उमेदवार उद्धव ठाकरे यांनी घोषित केला आणि तोच महाविकास आघाडीला सक्तीने स्वीकारायला काँग्रेसलाही भाग पाडलं आणि त्यामुळे काँग्रेसला बंडखोर उभा करून ती जागा जिंकावी लागली. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे यांचा जो हट्ट होता तो ठेचला गेला. आणि म्हणून महाराष्ट्रात येताना पहिली लोकसभेनंतरची निवडणूक राहुल गांधी आले, ते कुठे आले तर सांगलीला आले. आम्ही इथे तुमचा आक्रमकपणा, तुमचा अभिमान, तुमचा अहंकार हा आम्ही इथे सांगलीत ठेचून दाखवलाय. हे सांगण्यासाठीच राहुल गांधी सांगलीला येऊन पोहोचले. त्यांच्या मंचावर काँग्रेस शिवसेनेच्या उमेदवाराला, उबाठा शिवसेनेच्या उमेदवाराला, चंद्रहार पाटलांना पराभूत करणारे विशाल पाटील सुद्धा होते आणि त्यांना सहकार्य देणारे विश्वजित कदम, पतंगराव कदमांचे चिरंजीव यांनीच हा ताजा समारंभ सांगलीमध्ये आयोजित केला होता. थोडक्यात या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंना आम्ही खिचगणतीत दाखवत नाही, समजत नाही, हेच सांगायला राहुल गांधी आले होते. आणि काँग्रेसने तो तोला मोलाचा समारंभ केला, त्याला शरद पवार सुद्धा हजर होते.
ही गंमत आहे मित्रांनो. आणि त्यामुळे आता आपल्याला महाविकास आघाडीमध्ये भवितव्य उरलेलं नाही याची उद्धव ठाकरेंना हळूहळू जाणीव होते आहे. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री ठरलेला आहे असं संजय राऊत म्हणतात, तेव्हा जनतेच्या मनात काय चाललंय हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शरद पवारांना कळत नसतं का? फक्त संजय राऊतांनाच कळतं का? पण गोष्ट सरळ आहे. काँग्रेस आता आपल्याला कवडीची किंमत देत नाही हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी परत जागा वाटपाचा विषय बाजूला सोडून त्याच्याकडे पाठ फिरवून सांगलीच्याच पॅटर्न नुसार आपले एक एक उमेदवार घोषित करायला सुरुवात केली. घोषित म्हणजे अघोषित आहेत. जी नावं माध्यमातून फिरतायत त्याला उबाठा सेनेकडून उघडपणे शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. पण माध्यमातले प्रतिनिधी जे रोज संजय राऊत यांच्या घरी सकाळी खरकट उचलायला जात असतात, त्यांना असे नावं आणि आकडे आणि जागा मतदारसंघ कळतात कुठून? याचा अर्थ हे मतदारसंघ आणि ही नावं ही सूत्र म्हणून घोषित करा हे उबाठा सेनेच्या गोटातूनच सांगण्यात आलंय. हे विसरू नका, विसरू नका. आणि त्यातून काँग्रेसला किती डिवचता येतं, राष्ट्रवादीला किती चॅलेंज करता येतं याचा अंदाज उद्धव ठाकरे घेत आहेत असं मला तरी वाटतं. आणि म्हणून नाव घोषित केलेलं नाही पण नाव सूचित केलेलं आहे. इथे आमचा उमेदवार उभा राहणार आहे आणि महाविकास आघाडीला तो स्वीकारावा लागेल अशी एक प्रकारे धमकीच उद्धव ठाकरे या संभाव्य नामातून देत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे सांगलीमध्ये राहुल गांधी आले आणि उद्धव ठाकरे गेले नाहीत, त्याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की मनाने उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेर पडून आपल्या बळावर निवडणूक लढवण्याची विचार करायला लागले, चाचपणी करतायत. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे प्रमाणे आपल्या भावाप्रमाणे 288 मतदारसंघामध्ये पक्षाची स्थिती काय, ताकद काय, संघटना किती याची चाचपणी करण्यासाठी दौरा केला होता. आता त्यांनी हळूहळू करत मतदारसंघ आणि तिथली नावं सूचित करायला सुरुवात केली आहे. आणि तिथे एक गोष्ट साफ होते की जर त्यांना अपेक्षित असलेलं मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होणार नसेल तर महाविकास आघाडी आपल्याला कदापि परत मुख्यमंत्री होऊ देणार नाही याची खुणगाठ उद्धव ठाकरे यांनी मनाशी बांधलेली आहे. मग त्याच्यावर काय पर्याय काढता येतील या दृष्टीने त्यांची चाचपणी सुरू असावी. अगदी स्वबळावर लढायचं तर आपण किती जागा लढवू शकतो? 288 अवघड आहे. अगदी 2014 मध्ये सुद्धा शिवसेनेला 288 एकत्रित असताना जागा लढवता आलेल्या नव्हत्या. पण निदान 200 250 अशा काही लढवता येतील का? आणि त्यामधल्या निदान 100 जागा तरी पूर्ण जीव ओतून जिंकण्यासाठी लढू इतकी ताकद आपली त्या त्या मतदारसंघात आहे का याची चाचपणी काही अंशी झालेली असू शकते. पण त्याच वेळेला 100-150 जागा जिथे शिवसेनेला काही ना काही स्थान आहे, पहिला दुसरा तिसरा नंबरची मतं लागोपाठच्या निवडणुकीमध्ये ज्या मतदारसंघात एखादा पक्ष मिळवतो त्या पक्षाचं तिथे उत्तम संघटन आहे आणि मशागत केली तर त्या मतदारसंघाला जिंकण्याची क्षमता त्या पक्षाकडे असते असं मानलं जातं. आणि म्हणून अशा समजा 100-125 किंवा 150 जागा असतील, त्यामधल्या 50-60 जागा जीव ओतून जिंकण्याची शक्यता असते. पण उरलेल्या ज्या 60-70 जागा आहेत तिथे दुसऱ्या कुठच्या पक्षाची मदत घेतली तर त्यातल्या 20-25 जागा आणखीन जिंकता येतील आणि आकडा हा 50 ते 70-75 पर्यंत घेऊन जाता येईल असा एक राजकीय आडाखा असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांना वागणूक देत आहेत त्यातून
भविष्यात आपण आघाडीत राहून मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, पण तात्काळ नातं तोडायचं नाही. जसं आपण भाजपला हुलकावणी दिली, युतीत राहिलो, जिथे शक्य होईल तिथे दगाबाजी करून भाजपचे आमदार कमी होण्यासाठी आपण त्यांच्या उमेदवारांना पाडण्याचे डावपेच खेळले. शक्य असेल तिथे भाजपच्या मदतीने आपले अधिकाधिक आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न केला. तेच डावपेच महाविकास आघाडीत खेळायचे. जोपर्यंत महाविकास आघाडी उघडपणे जागा वाटपात उभाठा शिवसेनेला झिडकारत नाही, हाकलून देत नाही, तोपर्यंत तिथे राहून अधिकाधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पण दुसरीकडे अधिकाधिक जागा आघाडी सोडून स्वबळावर लढता येईल का याची सुद्धा चाचपणी करायची. असा खेळ उद्धव ठाकरे खेळत असावेत. आणि ज्या वेळेला ती अशी नावं जाहीर केली जातात, मग ती कोकणातली असतील, मुंबईची असतील, कल्याण ठाण्याची असतील, किंवा नाशिक किंवा आणखीन संभाजीनगर मधली असतील, तर त्याचा गणित साफ आहे की तिथे कुठल्याही परिस्थितीत आघाडीत असो नसो या जागा लढवायच्या या निर्णयाप्रत उद्धव ठाकरे आलेले आहेत. आणि म्हणूनच शेंडी तुटो पारंबी तुटो, डिपॉझिट जप्त झालं तरी चालेल, पण चंद्रहार पाटील मागे घेणार नाही सांगलीतून, ही जी भूमिका होती त्या भूमिकेतूनच ही नावं जाहीर केलेली नाहीत पण सूचित केलेली आहेत. याचा अर्थ मित्र पक्षांना उद्धव ठाकरे म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांना उद्धव ठाकरे सूचित करतायत की या जागांविषयी मी कुठचीही तडजोड करणार नाही, माझे इथे उमेदवार उभे राहणारच. आता ही झाली रणनीती भाग एक. रणनीती भाग दुसरा असा असतो की आघाडीतून अपेक्षित इतक्या जागा मिळाल्या नाहीत आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या जागांवर जर मित्र पक्षांकडून दावा करण्यात आला तर काय करायचं. कारण सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर देगलूर बिलोली, देगलूर बिलोलीला 19 मध्ये निवडून आलेला उमेदवार हा शिवसेनेच्या 3 वेळच्या सुभाष साबणे या उमेदवाराला पराभूत करून निवडून आला होता. आणि त्यामुळे 19च्या निवडणुकीत ती जागा भाजपकडे नव्हती, ती शिवसेनेकडे होती. तरीही आघाडी टिकवायची म्हणून शिवसेनेची ही जागा काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात आली, कारण काँग्रेस आमदाराचा मृत्यू झाला होता. उद्धव ठाकरेंनी ती जागा सोडताना सांगितलं आपल्याला मुख्यमंत्री पद टिकवायचंय आणि त्यासाठी ही जागा सोडावी लागेल. तेच उद्धव ठाकरेंनी उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या वेळेला केलं. शिवसेनेच्या मतदाराला काँग्रेस उमेदवाराला पोटनिवडणुकीत मत द्यायला सांगितलं. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्या हक्काच्या जागा आहेत ज्या दीर्घकाळ शिवसेना भाजप युती म्हणून कधीतरी शिवसेनेने जिंकलेल्या, कधीतरी हरलेल्या, पण तिथे शिवसेनेचा चांगला बेस होता. अशा जागा उद्धव ठाकरे कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार होणार नाहीत आणि म्हणूनच त्या जागा आपण सोडणार नाही याचा इशारा देण्यासाठी ही नावं सूचित केली जात आहेत. आणि मग दरम्यान आघाडी सोडायचीच वेळ आली तर 5, 7, 8%, 10% मतं मिळवू शकणारा दुसरा कुठला गट, पक्ष किंवा आघाडी असेल तर आघाडीतून, महाविकास आघाडीतून बाहेर पडून त्याच्याबरोबर हातमिळवणी करायची आणि आपल्या बळावर कमीत कमी 40-50 आमदार निवडून आणायचे. रामविलास पासवान यांनी 2005 मध्ये जो खेळ केला, त्यांनी स्वबळावर 30-35 आमदार निवडून आणले होते. आणि शिवसेना नितीश आणि आरजेडी काँग्रेस, राजद काँग्रेस लालू यांच्या आघाडीला कोणालाच बहुमत नसताना किंग मेकर म्हणून रामविलास पासवान यांनी गाडं अडवून ठेवलं होतं. ज्या बाजूला पासवान त्यांचं सरकार, तर आपल्याला किंग मेकर होता येईल म्हणून महाविकास आघाडी आपलं नाव जाहीर करत नसेल तर मग आपण अशा कुठल्या तरी मित्र पक्षाला, उदाहरणार्थ प्रकाश आंबेडकर आहेत,
त्यांना 6-7% विधानसभेला मतं मिळतात. ती शिवसेनेबरोबर घेतली तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे जोर मारून 35-40 आमदारापर्यंत सुद्धा स्वबळावर जाऊ शकतील. आणि तसं झालं तर त्रिशंकू विधानसभेत या 30-35 आमदारांची किंमत प्रचंड होऊन जाते. झारखंडचं एक उदाहरण 20-25 वर्षापूर्वीचं असं आहे. तो मधु कोंडा नावाचा अपक्ष आमदार हा भाजप आघाडी आणि काँग्रेस आघाडी या दोघांना खेळवत बसला आणि एक अपक्ष काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाला. आज तुरुंगात बसल्या जाऊन तो सोडून द्या. तेव्हा सांगायचा हेतू असा की उद्धव ठाकरे महाविकास आघाडी जर त्यांचं नाव मान्य करणार नसेल आणि त्यांना अपेक्षित अधिक जागा देणार नसेल तर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत पोहोचलेले असावेत. आणि त्याचा परिणाम म्हणून आपण उभाटा शिवसेनेतल्या हालचाली बघू शकतो. त्या हालचाली त्या दिशेने चालू आहे. आणि म्हणूनच आपलं नाव जाहीर केलं नाही याची नाराजी दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ठरवून गैरहजर राहिले. बाकी कारण किती खरी खोटी बाजूला ठेव, असं कुठलंही खासगी काम नाहीये की ज्याच्या पुढे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न दुर्लक्षित केलं जाऊ शकतं. दोन भाग आहेत. आत्ता जर उद्धव ठाकरे यांचं नाव काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं तर उद्धव ठाकरे कदाचित कमी जागांवर पण निवडणूक लढवायला तयार होतील. कारण त्यांना मुख्यमंत्री व्हायचे. जसं मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी देगलूर बिलोली किंवा कोल्हापूर उत्तर या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या उमेदवारांना गप्प करून काँग्रेसला निमूट पाठिंबा द्यायला लावला होता. तसंच मुख्यमंत्री होणार असेल तर उद्धव ठाकरे म्हणतील 50-60 जागा वाटपात दिल्यात तरी चालतील, पण मुख्यमंत्रीपद मला दिलं पाहिजे, माझं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा. नसेल तर मग किंगमेकर होण्यासाठी स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवायची आणि त्यामध्ये कुठल्या तरी लहान मोठ्या पक्षाला काय ते शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आहेत, धनगर समाजाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर येऊ शकतील, मधू कडू काय ते सॉरी बच्चू कडू येऊ शकतील, शेतकरी कामगार पक्ष येऊ शकेल, प्रकाश आंबेडकर आहेतच. अशी जर मोठ उद्धव ठाकरेंनी बांधायची ठरवली तर महाराष्ट्रात तिसरी आघाडी होऊ शकते. कदाचित त्यामध्ये अजित दादा सुद्धा सहभागी होऊ शकते. पण एक गोष्ट खरी आहे, उद्धव ठाकरे आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर लढता येण्याची शक्यता कितपत आहे याची चाचपणी नक्की करत आहेत. आणि म्हणून राहुल गांधींना जशास तसं उत्तर द्यायचं म्हणूनच त्यांनी सांगलीला एवढा मोठा मेळावा असताना तिथे जायचं टाळलं. आणि तेच नव्हे, त्यांच्या पक्षाचा कुठलाही नेता राहुल गांधींच्या त्या मेळाव्याला हजर राहिला नाही. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.